सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधो जन्मून या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशे असं तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधो तुका म्हणे कोटी कुळे ते पुण्य भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधो विढाला विढाला पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा के तालो तालो आवाज आला पांडुरंगा के प्रथम कमी करू नका आवाज येतो पांडुरंगा काही माझी वाणी मानेला संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा खरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा कमी राहू द्या नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया हे मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे
तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी महान संत स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये लवकर ठोका ओके शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला योगी विचार करायला सांगतात, अर्थात उपदेश करतात, मार्गदर्शन करतात, नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात। विढाला विढाला शिवीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार, थोडं लक्ष देऊन ऐका, लेकरं सांभाळा, बोलू नका। सेवा किमनिमित्त आहे, कार्यक्रम किमनिमित्त आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। आपल्या या गावातील रहिवासी, मला वाटतं युवा नेते, तुमच्यावर सर्वावर प्रेम करणारे कार्यकर्ते, आमचे गोविंद भाऊ पवार, टाळी वाजवा एक बार जोरात त्यांच्यासाठी। त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त आज चिंतन आहे। विढाला विढाला मला वाटतं मांडा तालुका बरोबर ना, माडा ना, हा माडा तालुका, भाऊंचे सर्व मित्र परिवार सर्वांना एकत्र येऊन भाऊंच्या ऊर्जेला शोभेल असा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवलाय। धन्यवाद देतो, टाळी वाजवा। त्यातले त्यात कृष्णा महाराज ती पैलवान आहे। कोण आहे? पैलवान आहे। अरे पैलवानाची ऊर्जा राजकारणात आणि समाजासाठी आहे, हे त्यांचं भाग्य आहे। टाळी वाजवा। आणि त्यांच्या पैलवानाला तुम्ही सर्वजण ऊर्जा देताय आणि सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे। आता थोडक्यात बोलणार आहे। या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणून यापरी अशी दिग्गज मंडळी आहे। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं योग ज्यांच्यामुळे आला, माझ्या पुढे बसलेले आमचे भागवत भाऊ पवार, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। खाली बसले ते इकडं नाही। आणि ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, महाराष्ट्राचं भूषण आमचे ओमकार महाराज जगताप, टाळी वाजवा त्यांच्या। आणि ज्यांना पाठीमागं साथ संगत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, वारकरी रत्न, आमचे अमोल महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा। आता आपल्या भागातील, आपल्या परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी बरं काय, आता सगळ्याचे काही नाव पाठ नाहीत। कृष्णा महाराज शिळला 2 सड, पिले पाच म्हणले की एखादं हुटकत आहे, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा। विढाला विढाला ज्यांचे मृदंगार थापडते, मृदंग महावीरू, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी, ताल मुनी, अख्खे महाराष्ट्रातले कीर्तनकार ज्यांच्यावर प्रेम करतात, ज्यांच्या थापावर प्रेम करतात, आमचे कृष्णा महाराज घोरकडे जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी। माझ्यासोबत आमचे राम महाराज आहेत। माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचंही नाव घेतलं कमी करू नका, जास्त करा। कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपले गोविंद भाऊ पवार यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। विढाला अरे राजकारणातला नेता कसा असावा बरं काय, थोडं माझ्याकडे लक्ष, त्या नेत्याची ताकद काय असावी, समाजासाठी सेवा करण्याची पावर काय असावी आणि ऊर्जा काय असावी, हे पाहायचं असेल फक्त आमच्या गोविंद भाऊकडे पाहिजे। आणि गोर गरिबाच्या येळेला, कोणत्याही कार्याला धावून येणारा युवा नेता म्हणजे आमचे गोविंद भाऊ आहे। जोरात टाळी वाजवा। धर्मकारण आणि राजकारण आणि समाजसेवा ह्या जीवनामध्ये 3 गोष्टी असण्यासाठी भाग्य लागते। जोरात टाळी वाजवा। आणि त्यातले त्यात ह्या 3 गोष्टी एकत्र येण्यासाठी
आई वडिलांचा आशीर्वाद लागतोय. हा एवढा त्यांचा सोहळा घडून आणला ना, त्यांना धन्यता देण्यापेक्षा धन्य माता पिता दया दिया दया माता टाळी वाजवा. दया दया धन्य माता पिता दया दया धन्य माता पिता माता पिता टाळी वाजवा राव, जोऱ्या टाळी वाजवा जोऱ्या. आपोलिया हित जो आशे जागता धन्य माता पिता दयाची असं टाळी वाजवा टाळी. त्यांना धन्यता देण्यापेक्षा त्यांच्या परिवाराला, त्यांच्या माता पित्याला धन्यता देतो. आणि ऐका बरं काय, मोहिते घराण्याशी एकनिष्ठ जीवन म्हणजे आमच्या गोविंद भाऊ पवारांचं आहे. नाही तर काही माणसाची निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. पण मोहिते परिवारावर, मोहिते घराण्यावर ज्यांची एक निष्ठा आहे, असं ज्यांचं जीवन गोविंद भाऊ पवार विढाला विढाला. अशा माणसाची धर्माच्या कार्यासाठी गरज आहे. लक्षात ठेवा बरं काय, राजकारणासाठी गरज आहे आणि समाजसेवेसाठी गरज आहे. जोरात टाळी वाजवा. सेवेसाठीही गरज आहे. म्हणून आज ज्या ऊर्जेनं त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होतो, अभिष्ट चिंतन सोहळा फार महत्त्वाचा आहे. कृष्ण महाराज बरं काय, जेवढे आता तुम्ही या ठिकाणी एकत्र जमलात, पाहुणे असतील, परिवारातले लोक असतील, आम्ही असताल, आपण सर्वांना एकत्र येऊन आपल्या देवतेकडं त्यांच्याबद्दल चांगली भावना, चांगलं चिंतन करणं, याला म्हणायचे अभिष्ट चिंतन सोहळा. त्यांच्या पुढच्या कार्याला, त्यांच्या जीवनाच्या ऊर्जेला बस भगवान परमात्म्यानं कृपा करावी आणि सर्वांचा आशीर्वाद लाभावा, हे अभिष्ट चिंतन आहे. विढाला आणि हे कुणीही घडत नाही. कृष्ण महाराज आज जर त्यांच्या मनात आलं असतं झिंग 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 झिंगाट चिंग चिंग झिंगाट, हा त्यांना आज गौतमी पाटील देखील आणली असती. पण त्यांच्या जीवनामध्ये खानदानी वारकरी रक्त आहे. तळीवाद भाग्यवंत घरी जरा जोरात वाजवा राव, जोरात जोरात जोरात. हे जस काय चिकनगुन्या झालाय. विढाला विढाला भाग्यवंत घरी
टाळी वाजवा. अरे भाग्य लागतंय विनोद नाही. आणि असे गुणीजन मिळावे भाग्य लागते. आणि मी विनोदानं सांगतो बरं काय, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटत नाही, फाशी गावरती. मी एका गावात कीर्तनाला गेलो, भागवत भाऊ माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. झोपले काय खाली ऐकू आलेल्या. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला. याच्यासाठी भाग्य लागतं. आणि दुसरी गोष्ट आहे का, याच्यासाठी कुणाचा तरी आशीर्वाद पाठीशी लागतो. जोरात टाळी वाजवा. आशीर्वाद लागतो. म्हणून हे एवढं कार्य, ही एवढी ऊर्जा आणि अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ऐका, थोडक्यात बोलतो. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आजच्या अभंगात तुकोबाराय विचार करायला सांगतात. आणि जीवनात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत बरं काय. जीवनात आचार असावा, जीवनात उच्चार असावा आणि जीवनात विचार असावा. या 3 गोष्टी एकत्र असतात तिथं अभिष्ट चिंतन सोहळा असतोय. अरे जिथं आचार आहे, जिथं उच्चार आहे तिथंच विचार आहे. मला वाटतं गोविंद भाऊ पवार यांच्या जीवनामध्ये आचार बी आहे, त्यांच्या जीवनात उच्चार बी आहे आणि त्यांच्या जीवनात विचार बी आहे. जोरात टाळी वाजू. काही माणसाच्या जीवनात आचार बी नाही, उच्चार बी नाही, विचार बी नाही. ह्या 3 गोष्टी एकत्र येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते महाराज, अनंत जन्माची. आणि इतकं सोपं नाही. देवाचं नामचिंतन घडण्यासाठी अनंत जन्मे अरे मग क्या इमानदारांना घाम आलाय. आणि जिथं घाम तिथं दाम उगं केला इशारा. फुकटचं खाली शुगर होत्या बघा. विठाला विठाला. लक्ष द्या. इजवण नाही. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी, आचार घडण्यासाठी, उच्चार घडण्यासाठी, विचार घडण्यासाठी 1000 जन्मातलं पुण्य लागतंय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच मुख्य हरी पैटा होये. झोपा, टाळी वाजवा. जाऊ द्या. आता थोडक्यात बोलतो बरं काय. एखाद्याला विचारला चला आपले गोविंद भाऊ पवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, वाढदिवस आहे आणि महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवसाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे कधी विचारलं चला आता 7:30 ते 9:30 कीर्तन आहे, कीर्तनला चला. त्यानं सांगितलं कीर्तनला आलो असतो पण अंगात पाप आहे. तुका म्हणे ना टाळी जोरात वाजवा. तुका म्हणे नाड पाप ठाके
लागे हिता आड काय सांगाव महाराज. झोपा. अरे ताप अन्न खाऊ देत नाही आणि पाप परमार्थ करू देत. थोडक्यात बोलतो ऐका. आता ऐका बरं काय. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप ओंकार महाराज, त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोरात टाळी वाजवा कळायला असले त्याला. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला हे कार्य कुणाच्या हाताने घडत नाही. ऐका विचार चांगला लागतो. मग जगद्गुरु तो कबराने विचार केला. विचार करीत नाहीत असे माणसं नाहीत. विचार करिता वाया जाय येळ. लटिकेच्या मुळ फजितीची तो कबराने विचार केला. अरे कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करावा. अभंगाचं पहिलं चरण. सारा सारा विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी सारा सारा विचार असं वाटलं खिशातले हजार हजार रुपये काढून द्यावं. पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. महाराज विनोद नाही हो. ऐका बरं काय. हा तरुण तडफदार कार्यकर्ते युवा नेते गोविंद भाऊंचा हाच वाढदिवस आहे. अभिषेक चिंतन सोहळा आहे बरं काय. आणि या ठिकाणी काही तरुण आहेत. मला आनंद वाटला टाळी वाजवा. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. महाराज सगळं फाउंडेशन हालाले लाख लाख. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले. देव 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 म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होते तेव्हा का झिंग गाठ केलं काय. विनोद नाही माय बाप ऐका. अरे रेंज नसली तर मोबाईल चालत नाही. आणि देवदेव कसा होईल भाग्य आहे तुमच्या. टाळी वाजवा. तर ना भाग्य मते टाळी टाळी. नटे हाती किती नाते नटे हाती किती नाते नटे हाती किती नाते तर ना भगवान नटे हरी किती नाते नटे हरी किती नाते नटे हरी किती नाते किती नाते किती नाते. तर ना भाग्यवंत नटे अरे कीर्तनात असं वा. टाळी वाजवा. अरे तारुण्य लागतं. ऊर्जा लागते. राजकारणातही ऊर्जा लागते. ऐका बरं काय. आणि परमार्थातही ऊर्जा लागते. परमार्थातही ऊर्जा लागते.
आमचा वारकरी संप्रदाय ऐका 22 वर्षाचा संप्रदाय. किती? माझ्या ज्ञानोबारानं खाली 22 वर्षामध्ये हा संप्रदाय उभा केलाय. विठाला विठाला पुढचं वाक्य आहे का? तुम्ही किती दिवस जगलात यात नवल नाही, कसे जगलात यात नवल आहे. खाली वाजवा, यात नवल आहे. आज थोडीच ऊर्जा आहे का आमच्या गोविंद भाऊ पवार, पण त्यांच्या राजकारणाची त्यांच्या जीवनाची ऊर्जा ही खरी तरुण मंडळीला कळाली आहे. वाह वाह वाह, क्या बात आहे. जोरात टाळी वाजवतात, जोरात. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे. मग तुका बऱ्या सांगता सारासार विचार करा. आता थोडक्यात बोलतो, काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी असार आहेत. दादा तुमचं नाव काय? तुकाराम. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? आसार. आतला शेंगदाणा सार. आता पुढे चला, खारी वरचं टर्पल कसं आहे? सार. आतली आटोळी आसार. आंबा पाडाला पिकलाय, मला वाटलं झोपले काय. वरचं कातड कसं आहे? आसार. आतली कोय आसार. आतला रस सार. आता जाऊ द्याला टाइम नाही, पुढं चला. दूध, दूध कसं आहे? सार आहे. लोणी कसं आहे? सार आहे. पेढा कसा आहे? संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार ढोब्बा. फलकटता संसार सार तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे शरणांगता. जाऊ द्या. संत एकांती बैसली, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले, निवडून ते एक विठोबाचे. तुका म्हणे आयुष्य आहे श्रेष्ठाचार, नाम एक सार विठोबाची. जाऊ द्या. थोडक्यात बोलतो, देवाचं नाम सार आहे आणि बाकी सगळं आसार आहे. मग सारासार विचार करा. उठा उठी. आता काही माणसं म्हणतील महाराज कशाला गेला. उठा उठी. मस्त खाएंगे पिंगे गाएंगे नसेंगे आईस करेंगे और क्या झिंग झिंगाट. उठा उठी करण्याची गरज काय? एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. भागवत भाऊ हो म्हणा की माझ्याकडे लक्ष्मी म्हणजे पिले बघले बघायला. ऐका, लवकर विचार का करायचा आहे? चांगला विचार का करायचा आहे? चांगलं का वागायची? ह्या बल्पाची गॅरंटी आहे. कशाची? किती दिवसाची? 1 वर्षाची, 6 महिन्याची. 1 वर्षाच्या आत, 6 महिन्याच्या आत जर बल्ब शॉर्ट झाला, बदलून मिळतोय का नाही? ह्याची गॅरंटी. आपली काय गॅरंटी आहे? क्षणक्षणी आज करावा विचार, 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 क्षणक्षणी आज करावा विचार. तरवय पार भवसिंधू भवसिंधू, तरवय पार भवसिंधू भवसिंधू, नसिवंतने आनंद सकले, नसिवंतने आनंद सकले, नसिवंतने आनंद सकले, सगात काल सवता, नसिवंतने आनंद सकले, नसिवंतने आनंद सकले, नसिवंतने आनंद सकले, नसिवंतने आनंद सकले. थोडा अंतर पडला हो, मी खाली पाहिजे होतो.
उगं ह्याला आल्या आल्या वाटलं दिशा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय, पण 16 टनाची गाडी उचली ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विढाला प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे. शनभंगुरा नाही, बरोबर. शनभंगुरा जायन कळता ग्रासगळी सत्ता. थोडक्यात बोलतो प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची नाही. म्हणून उठा उठी सारासार विचार करा. उठा म्हणजे लवकरात लवकर. आता थोडक्यात ऐका बरं का कृष्ण महाराज, काही गोष्टीचा विचार करायचा नाही. लक्ष द्या, काही गोष्टीचा एकभारच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. सतत करायचं आहे. थोडक्यात बोलतो, दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा करायचा. 2 जण नवरा बायक होती. किती होते? 2च असेल की. मला वाटलं का मयुरीच गेली काय. आणि योगायोगानं दोघाचे वडील आम्ही वैकुंठ बस. बायकोनं बोलून घेतलं इकडे या. म्हणे का तुमच्या आईची जशी सेवा तशी माझी आईची. माझ्या आईला कोणी नाही घेऊन या. आता हे कलियुग घातलं. जय देव जे माझे बायको. पुढचं कळालं तुम्हाला, जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतली, पळत गेला, सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तर उद्बत्ती छाप होती. कशी होती? उद्बत्ती छाप. ह्याची आई गुपगुबीत. आता घरच्या आईची सेवा किती केली असेल? लई 1 महिना. एका महिना ढुस फुस ढुस फुस असं. घरची म्हातारी अशी होती, अशी झाली. सासूबाई उद्बत्ती छाप गुपगुबीत असं. आमच्याकडं म्हणा लाडू झाले घट, आणि सासूबाई पडली झोपले काय लट. सासूबाई हालना डुलना काही नाही. ह्यानं डोक्याला हात लावला, विचार केला, म्हणला माझी आई अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आणि कोणी असं बरं काय, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गपगार, काही चलत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं कमर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात, त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कब्बरच्या मिळत नाही. विनोद नाही विनोद. कोणी असं बायकोनं बोलून घेतलं इकडे या. नाही का तुमच्या आईची सेवा, तुमच्या आईला तरी ठेवा, नाही मला तरी मी राहणार. हिनं सांगितलं चिंता करू नको. म्हणला अवकाळी पाऊस पडले, तुमच्या इकडे पाणी भरपूर दिसले. माझ्या आईचीच वाट लावतो. रात्री 12 वाजता उठला. किती वाजता? आईची वाट डोक्यावर घेतली, टाकाक 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 असं. जशी बाद नेली तशी नदीत. म्हातारी जय हरी आणि म्हातारी लिंबाच्या वरी. तिच्या हातात लिंबाचा फाटा आला. म्हातारी लिंबावर. आता अवकाळी पाऊस लई 2 ते 3 तास. 3 तासात पूर्व सरला. आमुष्याची रात्र. चोरी करण्यासाठी आले ते. कशासाठी? आणि प्रत्येक चोराजवळ इतकं सोनं. कितकालं? अगो मना द्यायचं का घ्यायचं? प्रत्येक चोराजवळ इतकं सोनं. म्हातारी लिंबावर खाली चोर. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं, म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. भूत भूत होय. आराट्या बोराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाग पळाय. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. ऐका, म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? लिंबावरून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं? खालची झोपले काय? किती होतं? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. रेंज आहे ना. खाली किती राहिलं? 6 वार तेव्हापासून झाले. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी होतं त्या गटोड्यात बांधलं. आता लवकर उत्तर द्या. सोनं चांदी घेऊन आई कुठे जाणार? लवकर बोला. कुठे जाणार? एक वाक्य घेऊन जा. आपण स्वतःच्या मायबापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारे आपले मायबापच आहेत. मायबापच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. दादा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. मायबापाला भाकर फेकून टाका. मायबाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे आनंद
बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ। सकळ तीर्थाची माय बाप केवळ मातेची या चित्ती लेकुराचे हित झाले लक्ष देऊ नाही का? सोन्या चांदीचे गटोडोडा खरखेटला टाकाक 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 असं दार वाजवलं उठा रे. सोनाला वाटलं सासूभूत होऊनच आली. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा. सोन पळाय गेली पलंगाच्या खाली पडली टंगडत मोडलं. पडत नाही तुमच्या अंगावर पडत नाही. आज जे इथं ऊर्जा आहे ना आमच्या गोविंद भाऊ पवार यांची ऊर्जा आहे. टाळी वाजवा. एका तरुणाचा वाढदिवस आहे. एका तरुणाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ऐका गडे यात नवल नाही. तरुणानं प्रेम करावं असा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. जोरात टाळी वाजा जरा. उगं ते मुर्द्यावने असं काय विठाला विठाला सोन्या चांदीचा गटोडं डोक्यावर घेतला. टाका. सोनाला वाटलं सासू होतो ना. सोन पळाय गेली पलंगाच्या खाली टंगड मोडलं. पण मुलानं विचार केला माझी आई मला दगा देणार. दगा देणार. मुलगा पळ्यात गेला आणि गळ्याला मिठी मारली. आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती आणि सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे आलीस. आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आलाय. ह्यानं विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण आहे. सोन्यासाठी सोनेवाले बेचैनी आहे. मला सोन्यासाठी लोक काही करतील. रात्री उठला बायकोची वाट डोक्यावर घेतली टकाक टकाक असं. जशी बाज नेली तशी नदीत. जय हरीण बायको समुद्राच्या मोरी. डबल माघारी आली. टाळी वाजवा मुद्दा काळाला असला. अरे दुसऱ्याचं वाटोळं केल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत. ऐका आई इमानदार होती. सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. मग दुसऱ्याचं वाईट करायचं ठरवल्यानंतर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत. टाळी वाजवा राहत असा